ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई. मुंबई महापालिका कोण जिंकणार? ठाकरेंपुढे 25 वर्षांची सत्ता टिकवण्याचं आव्हान. मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आणि ठाकरे सेनेसह इतर पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या बैठकी घेण्यास सुरुवात केली. मात्र 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्तेत असणाऱ्या शिवसेनेत फुटीनंतर आता महापालिका कोण जिंकणार याकडे अनेकांचं लक्ष लागले. ही निवडणूक ठाकरे सेनेसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. उद्धव ठाकरेंपुढची आव्हानं पाहूयात. शिंदे सेनेनं गेल्या 2 वर्षात शिवसेनेतील 103हून अधिक माजी नगरसेवक गळाला लावलेत. 236 प्रभागांची संख्या असती तर नव्या प्रभागात पारंपरिक मतदार ठाकरे सेनेकडे वळला असता. मात्र आता जुन्या रचनेमुळे नव्यानं उमेदवार उभे करावे लागतील. माजी नगरसेवक शिंदे सेनेत गेल्यानं संघटन शक्ती कमकुवत झाली आहे. पालिका क्षेत्रात भाजपची ताकद वाढलेली पाहायला मिळते. त्यामुळे शिंदे सेना भाजपनं पालिकेत बहुमत मिळवल्यास त्याचा परिणाम 2029च्या विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंचं पॅनल बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभूत झाल्यानं कामगार वर्गावरील पकड कमी झाल्याचं उघड झालंय. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश आलं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना फारसं यश आलं नाही. आता होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे त्यांचं लक्ष लागलंय. त्यासाठी राज ठाकरे यांना सोबत घेऊन दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत मराठी मतांची वोट बँक बांधण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा वारंवार केली जाते. मात्र अद्याप मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. ठाकरे सेनेसाठी पालिका निवडणूक आरपारची लढाई असणार आहे. आता पालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी ठाकरे सेना कोणती रणनीती आखते ते पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.